हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. जो आपला आज डे 15 आहे, दॅट वी विल कव्हर फॉर द लँड ॲक्विजिशन रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंट ऍक्ट 2013. पण त्याच्या अगोदर मी सगळ्यांना सजेस्ट करेल की एकदा ओव्हरलुक करा 1894 ला. 1894 मध्ये काय होतं, नोटिफिकेशन यायचं, डॅमेजचं पेमेंट, या सगळ्या गोष्टी एकदा गो थ्रू करा. की ऍक्च्युली 1894 आय नो की आता ही वाचायची गरज नाहीये, पण टू हॅव जस्ट अन कम्पॅरिझन जस्ट गो थ्रू द लँड ॲक्विजिशन ऍक्ट 1894. आणि आय होप सगळ्यांनी, बिकॉज वी आर ॲट अ रिव्हिजन पार्ट, तर सगळ्यांनी एकदा गो थ्रू तर केलंच असेल. Come to the directly to the syllabus, that is right to fair compensation and transparency in land acquisition rehabilitation and resettlement act 2013. याच्यावर विचारण्यात येणारे प्रश्न हे बेसिक, कारण की तुम्हाला पूर्णतः जसं एमआरटीपी ऍक्ट आहे तसा डिटेल मध्ये लारा नसून बेसिकली व्हॉट एव्हर, बिकॉज इट इज क्वाइट रिलेटेड. लारा म्हणा आणि एमआरटीपी म्हणा, इफ यू गो टू द 124 125 sections in the MRTP Act, you will find that it is totally related to the LARA. सो कधी पण लँड ॲक्विजिशन करायची असेल किंवा म्हणजे जर अदर टेक्निक्स, अकोमोडेशन, रिझर्वेशन किंवा असं नाही झालं, तर दॅट केस यू हॅव टू ऑप्ट फॉर द लँड ॲक्विजिशन, राईट? सो अकॉर्ड फॉर दॅट वी यूज द लारा 2013. आता हा ऍक्ट 1894 ला रिप्लेस करून नवीन ऍक्ट आला, दॅट इज 2013. जर तुम्ही याला न्यू अपडेशन बघाल 15 मध्ये 18 मध्ये, याला काही काही तरतुदी आलेल्या आहेत. आणि इवन महाराष्ट्राला घेऊन हा महाराष्ट्राने जे रूल्स बनवले त्याच्यात याला थोडंफार मोडतोड करण्यात आलेलं आहे. पण in our syllabus it is quietly clear that it will be a central act whatever is related to the, म्हणजे आता नवीन परत there are the many changes in the LARA in case of Maharashtra, but in our syllabus it is for the central act, so you have to just stick up to the central act. कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी या स्लाइड्स वर काय प्रश्न विचारू शकतात की कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी वी हॅव टू अक्वायर द लँड. म्हणजे आपण पब्लिक प्रायव्हेट साठी सुद्धा वी कॅन टेक आउट, किंवा पीपीपी प्रोजेक्ट साठी किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट साठी वी कॅन acquire the land. Appropriate government can acquire the land. So ह्या सगळे पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे की कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी वी कॅन acquire the land. नेक्स्ट पॉइंट इथे अजून प्रश्न बनतो की व्हॉट इज मीन बाय द अफेक्टेड फॅमिलीज, की अफेक्टेड फॅमिलीजचा अर्थ काय होतो. की फॉर एक्झाम्पल ज्याची जागा गेली आहे ती, किंवा ज्याचं पुनर्निर्वाह त्याच्यावर होता तो, किंवा स्केड्यूल ट्राईब्स आणि स्केड्यूल ट्राईब्स वाले जे लोक आहेत ज्यांचं पुनर्निर्वाह कोणत्या तरी गोष्टीवर होता आणि त्या गोष्टीवर ऍक्विजिशन झालं आहे, तर इन दॅट केस दॅट दे पीपल आर नोन ॲज द अफेक्टेड फॅमिलीज. सो असे सगळे अफेक्टेड फॅमिलीजची डेफिनेशन आहे, जस्ट गो थ्रू दॅट. द नेक्स्ट पॉइंट कम अप टू दी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, पीपीपी, प्रायव्हेट कंपनीज आणि गव्हर्नमेंट एंटिटीज. सो गव्हर्नमेंट एंटिटीज साठी जी लँड ॲक्विजिशन आहे ती कंपल्सरी आहे. यू कॅनॉट, म्हणजे कन्सेंट नाही लागतं त्याच्यावर की लोक मान्य करतात हे की नाही करतात हे. इट इज फॉर द गव्हर्नमेंट एंटिटीज अँड यू हॅव टू गिव्ह द लँड, दे हॅव टू एक्वायर द लँड. बट इन केस ऑफ पीपीपी प्रोजेक्ट्स इट शुड बी 70% लोकांचं कन्सेंट लागतं, आणि इन केस ऑफ द प्रायव्हेट कंपनीज 80% लोकांचं लागतं. महाराष्ट्राला धराल तर हे पर्सेंटेज म्हणजे त्यांनी काढले आहेत, बट विल स्टिक अप टू दी सेंट्रल लारा. देन त्याच्यानंतर सोशल इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट, म्हणजे जेव्हा केव्हा लँड ॲक्विजिशन होईल त्याच्या अगोदर यू हॅव टू मेक द सोशल इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट, की त्याच्यात कोण कोण अफेक्टेड फॅमिलीज आहेत, काय काय, म्हणजे पब्लिक पर्पज कोणता आहे, इज इट ऍक्च्युअली द पब्लिक पर्पज अँड दॅट इज गोइंग टू बेनिफिट द नियर बाय लँड, किंवा लँड ॲक्विजिशन केल्यानंतर जो काही कॉस्ट लागतो आहे आणि त्याचं जे काही बेनिफिट आहे, इज इट कॉम्पन्सेटिंग, म्हणजे कॉस्ट बेनिफिट अनालिसिस करावं लागतं. आणि इन सम केसेस एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट सुद्धा बनवावी लागते. सो ही सोशल इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट यू हॅव टू मेक इट इन विदिन द 6 months. सो असं झाल्यानंतर पब्लिश करा आणि एक्सपर्ट ग्रुप त्याला चेक करेल, म्हणजे अप्रायझल देणार की व्हॉट एव्हर रिपोर्ट्स यू हॅव मेट, इज इट अप्रोप्रिएट ऑर नॉट. देन एक्सपर्ट ग्रुपमध्ये कोण कोण असतं ते सगळं खाली लिहिलेलं आहे, याच्यावरही तुम्हाला एखादा प्रश्न येऊ शकतो.
which is now the next point is which is very important, that is the safeguard or a food security. की कोणती जागा न घेण्याचं बंधन या ऍक्ट मध्ये आहे, की जर मल्टी क्रॉप इरिगेटेड लँड असेल तर ती अक्वायर करू नका अनलेस अँड अंटिल इट बिकम्स द डेमॉन्स्ट्रेटेडली लास्ट रिप्स. आणि सर म्हणजे शेवटचाच उपाय हा असेल तर दॅट इन दॅट केस यू कॅन अक्वायर द लँड बट अप टू द सर्टन लिमिट. मग जर एकदा तुम्ही मल्टीक्रॉप इरिगेटेड लँड अक्वायर केली आहे तर इक्वल अमाऊंट ऑफ वेस्टलँड सुद्धा तुम्हाला डेव्हलप करावं लागेल फॉर द ऍग्रिकल्चर लँड. एका ठराविक पर्सेंटेजच्या खाली ते ऍक्विजिशन जाता कामा नये. बट दिस ऑल द क्लॉजेस आर नॉट अप्लिकेबल टू दी रेल्वे हायवेज और मेजर प्रोजेक्ट्स, म्हणजे लिनियर प्रोजेक्ट्सला ते लागू नाहीये. नेक्स्ट, preliminary notification and power of officers. They can acquire the land, they can do the survey, then they have to tell to the that concerned person, interested person, that your land has been acquired, आणि त्याच्यानंतर no person shall make the transaction or any transaction within such land. त्याच्यानंतर तिथली प्रायमरी सर्वे होण्यात होतं, आणि जर का SI झाल्यानंतर 12 महिन्याच्या आतमध्ये प्रिलिमिनरी नोटिफिकेशन नाही काढली तर SI रिपोर्ट लॅप्स होते आणि त्याला एक्सटेंडेड लिमिट दे कॅन आस्क. सो अशा प्रकारचे प्रश्न लँड अक्विजिशनशी रिलेटेड तुम्हाला विचारू शकतात. इवन द मार्केट व्हॅल्यू विच इज क्लिअरली मेन्शन इन युअर सिलेबस, दॅट इज मार्केट व्हॅल्यू. जर तुम्ही सेक्शन नंबर 26 बघाल तर त्याच्यात डिटर्मिनेशन ऑफ मार्केट व्हॅल्यू ऑफ द लँड दिलेली आहे, की आयदर द इंडियन स्टॅम्प ऍक्ट, जर तुम्ही महाराष्ट्राला घेतला तर महाराष्ट्र बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट विषयी जे काही मार्केट व्हॅल्यू आहे ती, किंवा सिमिलर टाइप ऑफ प्रॉपर्टी मध्ये नियर बाय विसिनिटी मध्ये जी काही सेल प्राइस असेल तो डेटा कलेक्ट करायचा, त्याला असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लावायचं आणि हायएस्ट हाफ कन्सिडर करून त्याचं ऍव्हरेज काढायचं. दिस इज द सेकंड मेथड. किंवा एखाद्या ठराविक पर्सेंटेजनी अप्रोप्रिएट अथॉरिटी आणि लोकांमध्ये ठराविक पर्सेंटेज ठराविक रेट क्लिअर झाला तर तो whichever is the higher can be taken as the market value of the land by the collector. So these are the important point, कारण की डिटर्मिनेशन ऑफ मार्केट व्हॅल्यू हा क्लिअरली तुमच्या याच्यात मेन्शन केलेलं आहे. सोबत सोबत रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंट स्कीम जी ऍडमिनिस्ट्रेटर करतं ऑन अ सिमिलर लाईन, म्हणजे जसं इकडे SI बनवतात, सिमिलर लाईन दे विल टेक आउट द सेन्सस ऑफ द अफेक्टेड फॅमिली, की कोणते कोणते लोक अफेक्टेड झालेले आहेत, कोणतं लाईव्हलीहूड लॉस झालेला आहे, कोणत्या प्रकारच्या पब्लिक अम्युनिटीज किंवा गव्हर्नमेंट बिल्डिंग अफेक्टेड झाले आहे, कॉमन प्रॉपर्टी अक्वायर्ड झालेली आहे. सो दॅट ही हॅज टू बी केप्ट, की कोणाकोणाला कोणत्या कोणत्या गोष्टी द्यायच्या आहेत. नेक्स्ट तुम्हाला जे खूप इम्पॉर्टंट आहे की कंपेन्सेशन कसं काढतात. मार्केट व्हॅल्यू तर यू हॅव फाइंड आउट, देन यू हॅव टू मल्टिप्लाय इट विथ द मल्टिप्लाइंग फॅक्टर, and then 100% solution is to be considered. So by that you can find out the म्हणजे compensation. जर तुम्ही महाराष्ट्राला बघाल तर ABC म्युनिसिपल एरिया काउन्सिल मध्ये त्यांनी 1 फॅक्टर दिलाय, रुरल मध्ये 2 दिलाय, आणि आउटसाइड द एरिया कवर्ड बाय द रिजनल प्लॅन विच इज नॉट इन्क्लुडेड इन द DP, त्या केसला 1.5 दिलाय. बट नाउ दिस व्हॅल्यूज हॅज बीन चेंज रिसेंटली. सो सध्या तरी मला नाही वाटत की तुम्हाला रूल्स मध्ये यू कॅन जस्ट फाइंड आउट की सध्या जे काही फॅक्टर सुरू आहेत ते. नंतर कलेक्टर कोणाला अवॉर्ड देतं, कधी अवॉर्ड देतं, कोणत्या गोष्टीसाठी अवॉर्ड देतं, या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यातनं तुम्ही गो थ्रू करा. अँड द लास्ट पॉइंट विच इज नॉट विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऍक्च्युली, दॅट इज रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट अवॉर्ड. जर तुम्ही स्केड्यूल 2 ला जाल तर तुम्हाला एक प्रॉपर मोठा चार्ट दिसेल, त्याच्यात लँड फॉर लँड म्हणा किंवा अर्बन डेव्हलपमेंटसाठी जर तुम्ही जागा घेतली असेल तर त्याच्यातलं एक ठराविक पर्सेंटेज अर्बनायझेशन साठी, तर एक ठराविक पर्सेंटेज यू हॅव टू गिव्ह इट बॅक टू दी दॅट म्हणजे अफेक्टेड फॅमिलीज. त्याच्यानंतर जर कोणाचं घर गेलं असेल तर त्यांना PMAY थ्रू परत मिनिमम 50 स्क्वेअर मीटर एवढा प्लेन एरियावाला घर द्यायचं. पेटी शॉप्स गेले असेल तर काय, ट्रान्सपोर्टेशन अलाउन्स किती द्यायचं. सो तो एक जो मोठा स्केड्यूल 2 आहे दॅट यू हॅव टू मेमराइज इट थरोली. त्याच्यावर हमखास एक प्रश्न येईल. एक लारावर 3 ते 4 प्रश्न एक्सपेक्टेड आहे. सो फर्स्ट पार्ट विल कम अप
ऑन दी पर्सेंटेज म्हणा किंवा जो स्टार्टिंगचा पार्ट आहे त्याच्यावर, एक मार्केट व्हॅल्यूवर, एक रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंटवर आणि एक शेड्यूल 2 वर. जर असं तुम्ही एक प्रॉपर फिगर आउट केलं तर यू विल एबल टू फाइंड आउट की या पूर्ण लारामध्ये म्हणजे कलेक्टरवर की व्हॉट आर द ड्युटीज ऑफ द कलेक्टर किंवा ऍक्विजिशन ऑफिसर काय काय करते. सो तो एक प्रश्न. असं करून तुम्हाला या एका लारावर अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. आय होप तुम्हाला लारामध्ये कोणत्या गोष्टी रिवाइज करायच्या आहेत हे कळलं असेल. टुमॉरो विल कव्हर दी व्हॅल्युएशन पार्ट. आता जे 3-4 दिवस राहिलेत आपल्याकडे शेवटचे, त्याच्यात आपण व्हॅल्युएशन प्लस ASR कव्हर करूया. थँक्यू. थँक्स अ लॉट.